लक्षात घ्या कुठल्या काळात आपण आलो. सगळा देश अदानीला अंबानीला विकायला घेतलेले, काय राहिलेले शिल्लक. आरक्षणासाठी तो जरांगे भांडतोय, तिकडे हाके भांडतोय, इकडे आम्ही लोक भांडतोय. आरक्षण पाहिजे. आरक्षण फक्त शासकीय निमशासकीय संस्थांच्या मध्ये, उद्योगधंद्यांच्या मध्ये, सेवा उद्योगाच्या मध्ये असतं. सगळ्यांचं खासगीकरण मोदीनं करून टाकलं आणि खासगीकरण तर करून टाकलं, सगळीकडे कंत्राटीकरण आणलंय. तुमच्या ताटामध्येच काही नाहीये आणि आम्ही वाटा बघण्यासाठी मानतोय. ओबीसी 50% वर संख्या. या IAS मध्ये 3% सुद्धा ओबीसीला जागा नाहीये. आदिवासीला 1% नाही आणि दलितांना जेमतेम 1 ते 3% जागा मिळाल्या. जे 85% आहेत त्यांना 10% सुद्धा जागा नाहीयेत आरक्षणामध्ये. सरकारी निमसरकारी आस्थापनांमध्ये. आणि जे 3.5% पासून 7-8% त्यांच्याकडे 90% जागा आहे. सगळे ज्युडिशरी ब्राह्मण्यग्रस्त आहे, सगळा मीडिया ब्राह्मण्यग्रस्त आहे. तुमची मुख्य लढाई काय असली पाहिजे. आपल्या देशात कशा प्रकारचं वातावरण आहे हे काय सांगायची गरज आहे का. आणि या वातावरणातही तुम्ही ही परिषद घेतलेली आहे. आम्ही सारे भारतीय म्हणून तर तुमच्या धाडसाचं कौतुक केलं पाहिजे. खरं म्हणजे आपल्या देशामध्ये लोकशाही राहिलेली नाही, संपलेली आहे. मनू आपल्या उरावर बसलेला आहे. आणि भारत देश आपला इस्रायलचा आणि अमेरिकेची वसाहत झालेला आहे. जे काय थोडंफार बोलण्याचं स्वातंत्र्य असेल त्याच्याकडे या शासनाचं दुर्लक्ष आहे. तेवढ्यामध्ये चंद्रकांत वानखेडेजींनी फार मोकळीक घेतली, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. बघा, एक गोष्ट या परिषदेने अधोरेखित केलेली आहे. निदान याच्या पुढे एक प्रदीर्घ संघर्ष आपण नेमकेपणाने आपला शत्रू कोण आहे हे स्पष्ट केलेलं आहे. भाजप वगैरे आणि RSS मध्ये काही फरक नाही, दोन्ही एकच आहेत. तर आपला पुढचा जो प्रदीर्घ संघर्ष जो आहे, आपल्या देशाला पाकिस्तानपासून धोका नाही की बांगलादेशपासून धोका नाही, न चीनपासून धोका आहे. आपल्या या देशाचा सर्वात मोठा घातक आणि विषारी शत्रू असेल तर तो RSS आहे. आणि RSSचा निर्णायक पराभव झाल्याशिवाय हा देश स्वतंत्र झाला असं म्हणताच यायचं नाही. आणि RSSचा निर्णायक पराभव कोण करू शकतो याचं नेमकं भान या परिषदेच्या आयोजकांना असल्यामुळे इथे जी मंडळी बसलेली आहेत त्यांच्यावर बरंच जोखमीचं काम टाकलेलं आहे त्यांनी. ही प्रदीर्घ लढाई आहे. देशामध्ये काय परिस्थिती आहे आपल्या मी सांगायच्यापेक्षा अमेरिकेमध्ये जेनोसाइड वॉच नावाचं एक संघटन आहे, ग्रेगरी स्टँटन्स.
त्याने अभ्यास केला आपल्या देशामध्ये सध्या काय परिस्थिती आहे. आणि ग्रेगरी स्टँटन म्हणतो की भारत देशातल्या जनसमूहांच्या मध्ये इतकं विष पेरलेलं आहे नफरतीचं, द्वेषाचं, की या देशामध्ये केव्हाही मोठ्या प्रमाणात मानव संहाराला, नरसंहाराला सुरुवात होऊ शकते. मोठ्या प्रमाणात यादवी होऊ शकते. अत्यंत स्फोटक वातावरण या देशामध्ये आहे. आणि हे वातावरण केलं कोणी? RSSने RSSचं काम केलेलं आहे. RSSची वैचारिकता काय, त्याच्या सूक्ष्मपणात जायला आपल्याला वेळ पण नाही. सध्या सगळी समोर बसलेली मंडळी आहेत, ही वाचणारी समजणारी मंडळी आहेत, म्हणूनच या परिस्थितीला आलात. हा मोदी तिकडे गेला होता इस्रायलला, आणि तो जो बोलला की इस्रायल माझी फादरलँड आहे, हे तुला अगदी सोपं नका समजू. इस्रायलचं मोसाद, तर मोसादचं CIA वरती नियंत्रण आहे. मोसाद RSSला प्रशिक्षण देत आहे. त्यांना ग्रेटर इस्रायलची स्थापना करायची. गाझाचा जो नरसंहार आहे तो त्याचाच एक भाग आहे. त्यांना खालचं सिनाईचा सगळा जो प्रदेश आहे इजिप्तचा तो घ्यायचा, बाजूचं जॉर्डन घ्यायचं, सिरिया घ्यायचं, लेबनॉन घ्यायचं, जॉर्डन घ्यायचं, आणखी वरती जाऊन इराक पण घ्यायचं. त्याच्या वरचा जो देश आहे तुर्कस्तान तोही घ्यायचा आहे. कोणाला? इस्रायलला, ग्रेटर इस्रायल तयार करण्यासाठी. त्याला जॉर्जिया पण घ्यायचं आणि आर्मेनिया पण घ्यायचं आहे. तर अखंड इस्रायल करायचं ना, आम्हाला सुद्धा अखंड भारत म्हणजे हिंदुस्थान करायचं आहे. त्याच्यामध्ये आम्हाला पाकिस्तान घ्यायचं आहे, अफगाणिस्तान घ्यायचं आहे, नेपाळ घ्यायचं आहे. ही जी छोटी छोटी जिल्हा एवढी राज्य आहेत, भूटान, सिक्कीम वगैरे, यांना घ्यायचं आहे, म्यानमारला घ्यायचं आहे, श्रीलंकेला घ्यायचं आहे, आणि आम्हाला अखंड भारत उभा करायचा आहे. दोघांच्याही वैचारिकतेमधलं साम्य लक्षात घ्या. आणि अमेरिका काय आहे? अमेरिका संपूर्णतः युरोपियन स्थलांतरितांचा देश आहे. तिथल्या स्थानिक इंका, माया या सगळ्या लोकांची कत्तल करून त्यांचा भूभाग बळकावून झालेलं ते युरोपियन एक्सटेन्शन आहे. सगळे जे आफ्रिकन आज जे तिथे दिसतात त्यांना गुलाम म्हणून नेलं तिथे. आता जे युद्ध सुरू आहे, हे युद्ध या संपूर्ण देशाची नवी जगाची नवीन रचना करणार आहे. आपल्याला भारत आता स्पष्ट झालेलं आहे की भारत हा इस्रायलच्या आणि अमेरिकेच्या कॅम्पमध्ये गेलेला आहे. आणि आपलं धोरण देशाचं हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे गोळवळकर, हेड गवार वगैरे मंडळी ठरवत आहेत त्यांची अन्वय. त्यामुळं आपल्या समोरचं जे आव्हान, आपल्या चुका झालेल्या आहेत, फार चुका झालेल्या आहेत. डाव्यांना बाबासाहेब आंबेडकरांना समजायला फार वेळ झाला. आंबेडकरवादाला तर मार्क्स अजून कळलेलाच नाही. डाव्यानेही गांधींना भरपूर शिव्या दिल्या आणि आंबेडकरवादी अजूनही देतात. या आपल्या आपसातल्या संघर्षामुळे RSS किती वाढली आणि तुमच्या उरावर बसली हेही तुमच्या लक्षात आलं नाही. अजूनही वेळ गेलेली नाही.
मी गांधीजींच्या बऱ्याच आश्रमांच्या फिरलो. मला कुठेही त्या आश्रमांच्या मध्ये देऊळ दिसलं नाही. गांधीजी त्याचं मुख्य ध्येय नुसतंच ते ध्येय होतच ब्रिटिशांना इथून घालवायचं. त्यासाठी त्यांनी जन आंदोलनाचा नवीन आविष्कार जन्माला घातला. त्याची दखल आपण घेतली नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी काय आंदोलन केलं हे डाव्यानं नाही कळलं. ते नेहमी हे म्हणत राहिले नेहमीच की ब्रिटिशांनी श्रमिक वर्गात फूट पाडण्यासाठी आंबेडकरांचं बुजगाणं उभं केलं. डाव्यांना सतत वाटत आलं की फक्त कामगार हाच सर्वहारा वर्ग आहे. पण डोक्यावरती विष्ठा वाहून घेऊन जाणारा जो दलित आहे त्याच्या श्रमाचं सरप्लस व्हॅल्यू आजपर्यंत डावे सांगू शकले नाहीत. आपल्या देशातली व्यवस्था आताचं जे आपलं सरकार आहे हे कॉर्पोरेटशाही आणि मनुवाद ब्राह्मण्यशाही यांचं संयोगाचं सरकार आहे. या सर्व पातळीवरती एकत्रितपणे एक निश्चित भूमिका घेऊन आपल्याला संघर्ष करावा लागेल. आणि दोन प्रकारची स्वातंत्र्य युद्ध सुरू होते. ब्रिटिशांना घालवायचं स्वातंत्र्य युद्ध आणि ब्राह्मणी वर्चस्वाचा पराभव करणारं बाबासाहेबांचं ज्योतिबांचं आंदोलन हे दुसरं स्वातंत्र्य युद्ध होतं. ब्रिटिश गेले इथून निघून. दुसरं स्वातंत्र्य युद्ध आपण प्रभावीपणे प्रकर्षानं लढलो नाहीत आणि म्हणून RSS वाढले. ठीक आहे, चुका झाल्या, सर्वांच्याच आपल्या चुका झालेल्या आहेत हे आपण मान्य करायला पाहिजेत. पण आपण चुका दुरुस्त तरी करू, कारण आपल्याला कळतं की आपल्या चुका झालेल्या आहेत. हे विष आहे. इस्रायल नावाचं सुद्धा राष्ट्र काय जे युरोपियन राष्ट्रांनी जन्माला घातलेलं अमेरिकेच्या मदतीनं याची जोपासनाच मानवता विद्वेषी जहरावर झालेली आहे. जगातला सर्वात घातक असा देश येतो. आणि अमेरिकेची अर्थव्यवस्था ही सगळ्या इस्रायलवादी जूनच्या हातात आहे. मला फार आनंद झालेला आहे. इराणने ट्रम्पचं नाक ठेचलेलं आहे. नेत्यानेहूचं नाक ठेचलेलं आहे. आपण त्याचं अभिनंदन करायला पाहिजे. आणि बाबासाहेब जे बोलले, ज्योतिबा बोलले, शेठजी भटजी, बाबासाहेबांनी त्याचा विस्तार केला कालानुरूप. या देशाची मुख्य शत्रू दोन, भांडवलशाही जी आता कॉर्पोरेट शाहीमध्ये जी रूपांतर झालं आहे आणि ब्राह्मण्यशाही म्हणजे RSS, हे आपले मुख्य शत्रू आहेत. आणि आमच्या डाव्या मित्रांना कळवून मला त्यांना सांगायचं की तुमच्या सर्वहाराच्या व्याख्येमध्ये गावकुसा बाहेरचा दलित पहिल्यांदा येतो, आदिवासी पहिल्यांदा येतो. काय झालंय लक्षात घ्या. कुठल्या काळात आपण आलो. सगळा देश अदानीला अंबानीला विकायला घेतलेलं, काही राहिलेलं नाही शिल्लक. आरक्षणासाठी तो जरांगे भांडतोय, तिकडे हाके भांडतोय, इकडे आम्ही लोक भांडतोय. आरक्षण पाहिजे. आरक्षण फक्त शासकीय निमशासकीय संस्थांच्या मध्ये, उद्योगधंद्यांच्या मध्ये, सेवा उद्योगाच्या मध्ये असतं. आणि सगळ्यांचं खाजगीकरण मोदीनं करून टाकलंय. आणि खाजगीकरण तर करून टाकलं, सगळीकडे कंत्राटीकरण आणलंय. तुमच्या ताटामध्येच काही नाहीये. आणि आम्ही वाटा बघण्यासाठी म्हणतोय. UGCचा प्रश्न आहे, तो आपल्याला घ्यावा लागेल.
तो प्रश्न या देशातल्या सर्व प्रश्नांना स्पर्श करतो. 6,800 IAS आहेत. ओबीसी 50% वर आहे संख्येत. या IAS मध्ये 3% सुद्धा ओबीसीला जागा नाही. आदिवासीला 1% नाही आणि दलितांना जेमतेम 1 ते 1.5% जागा मिळालेल्या आहेत. जे 85% आहेत त्यांना 10% सुद्धा जागा नाही आहेत आरक्षणामध्ये. सरकारी निमसरकारी आस्थापनांमध्ये. आणि जे 3.5% पासून 7-8% आहेत त्यांच्याकडे 90% जागा आहेत. सगळे ज्युडिशरी ब्राह्मण्यग्रस्त आहे. सगळा मीडिया ब्राह्मण्यग्रस्त आहे. मग तुमची मुख्य लढाई काय असली पाहिजे हे ठरवा. तेव्हाच आपण ही गुलामगिरी कायमची नष्ट करू शकतो. आता कुणब्याला आणि आग्र्याला, कोळ्याला आणि सुताराला वेगळं राहता येणार नाही. तुम्ही ओबीसी जर दलितांच्या बरोबर येतील तर ओबीसी पण वाचतील आणि दलित पण वाचेल. आपण सगळेजण आदिवासींच्या बरोबर राहू तेव्हा आपण सगळे वाचू. म्हणून दलित, आदिवासी आणि ओबीसी यांची जर बुलंद एकजूट झाली, भूमिकेच्यावर आधारलेली, तरच या देशामध्ये ब्राह्मण्यवादांचा निर्णायक पराभव होऊ शकतो आणि आपल्या हातात आहे. आता आम्ही आलो म्हणजे या परिस्थितीसाठी मी फार क्वचित विमानात जातो. तिकीट नव्हतं मिळालं आणि अशोक भाऊंनी हुकूम केला की यावं लागतं. आलो. अरे मुंबई विमानतळ, नाव छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ आणि सगळीकडे अदानीच. आमची विमानतळ विकली, मोदीच्या बापाची आहेत. रेल्वे विकली, धातूंच्या खाडी विकल्या, बंदरं विकली, नद्या विकल्या, अरवली विकला, हिमालय विकलंय. आम्ही लढलो का? आम्ही लढलो का? लढल्याशिवाय तुम्ही गुलामगिरी संपवणार आहात. नागपुरात बोलतोय मी. नागपुरामध्ये IIM आहे, इंडियन इन्स्टिट्यूशन ऑफ मॅनेजमेंट नागपुरातच आहे. एकही ओबीसी तिथे नाहीये विद्यार्थी, एकही दलित नाही, एकही आदिवासी नाही. ही परिस्थिती आहे. तुमची नाकेबंदी केलेली आहे जाती व्यवस्थेने. आणि विशेष करून तुम्ही मगाशी म्हणालात फार बरोबर आहे, ते कुजबूज करायचं, विस्परिंग करायचं गांधीजींच्या बद्दल, बाबासाहेबांच्या बद्दल, सगळ्यांच्या बद्दल. ते फार भयानक लोक आहेत. त्यांचा आकार माणसासारखा असला तरी ती माणसं नाही आहेत. हे हलकट लोक तुम्हाला, मला वाटतं मराठा जे म्हणतात आम्ही क्षत्रिय आहोत असं त्यांचा समज आहे. चिडत काय तर मग तुम्ही काय बोलला? तुम्हाला हा काय बोलला तुम्हाला? गोळवळकर म्हणतो, तिथं माझ्या बहिणी बसलेल्या आहेत, की वंशशुद्धीसाठी आम्ही उत्तर भारतातून नंबूद्री केरळात आणले आणि नायर स्त्रियांच्या बरोबर त्यांचे संबंध ठेवले. अगदी बरोबर केलं, कारण मानव जातीत शुद्धता ठेवायची असेल तर हे करावं लागतं. म्हणे हा प्रयोग करावा लागतो. ही इतकं यांचा मेंदू हा सडलेला आहे. आणि आपण काय घाबरायचं यार? हा कोण आहे मोदी? हा फडफडणवीस कोण आहे? आणि जिथे हिटलरला लाल सेनेमुळं बर्लिनमध्ये घुसल्यामुळंच, हे सांगत नाही साले सगळे पत्रकार, हिटलरला हारावं का लागलं, बंकरमध्ये जाऊन स्वतःच्या डोक्यात गोळी का घालावी लागली? स्टॅलिनच्या सेनेमुळं. त्याला लाल सेनेमुळे करावं लागलं. पण आम्ही सांगणार नाही ते. मुसोलिनीची अवस्था काय केली इटालियन लोकांनीच, त्याच्यापेक्षा 10 पट वाईट अवस्था या मोदीची होणार आहे.
चुकणार नाहीत. फक्त आमचा हा जो झोपलेला समूह आहे, ओबीसी समाज, तो झोपलेला म्हणजे त्याला सतत धर्मांधतेचं ओव्हरडोस दिलेला आहे आणि सलाईनवरती ठेवलेले RSSने. तो जर खऱ्या अर्थानं जागा झाला आणि त्याला कळलं ना आमचं वाटोळ यांनी केलंय, राहणार नाही ते भारतामध्ये. त्यांना आर्टिक होम इन दी वेदासकडे जायला लागेल. अजून खैबर खिंडाणी बोलून खिंडा आहे. फक्त आम्ही ब्राह्मणांच्या विरोधात नाही आहोत, आम्ही ब्राह्मण्यवादाच्या विरोधात आहोत. आणि ब्राह्मणच ब्राह्मण्यवादी असतात असं म्हणणं अत्यंत मूर्खपणाचं आहे. आता आमचा तो रामदास आठवले ब्राह्मण्यवादी नाही का झाला? चाटुगिरी करून तुमच्या लॉंग मार्च काढणारे, शॉर्ट मार्च काढून तिथं लाळ घोटतायत. हे आंबेडकरवादी आहेत. आंबेडकरवाद्यांच्या बदले हे जे दलाल आहेत, हे आस्थानीतले निखारे आहेत, बेईमान आहेत बाबासाहेबांशी, यांना चिरडायचं काम आंबेडकरी जनतेने केलं पाहिजे. आंबेडकरी जनतेने लक्षात ठेवलं पाहिजे, गांधीजी तुमचे शत्रू नव्हते. सतत एका संस्थेनं गांधीजींच्या बद्दल वाईट सांगितलं. मतभेद आहेत गांधींच्या बद्दल, असू शकतात ना. अरे पण बाबासाहेब आणि गांधीजी एकमेकांचे शत्रू नव्हते. त्यांच्यात मतभेद असतील पण मतैक्य पण होतं. दोघांच्याही व्यक्तिमत्वावरती एक दुसऱ्याचा प्रभाव होता. जे गांधीजी ज्यांना नथुराम गोडसे गोळ्या घालतो, का घालतो? कारण गांधीजींच्या मुळे आणि नेहरूंच्या मुळे हे हेडगवार आणि गोळवळकरचे बच्चे 1947ला सत्तेवर नाही येऊ शकले. आमच्यात मतभेद असतील तर आपण बसू एकत्रित, बसू आपण. पण आपला मुख्य शत्रू एकच आहे. म्हणून डाव्यांनी, आंबेडकरवाद्यांनी, समाजवाद्यांनी आणि गांधीजींच्या अनुयायांनी सुद्धा एकत्रित बसलं पाहिजे, तरच गुलामगिरी आपण नष्ट करू शकतो. बस झालं तुमच्या थेअरीज आणि तुमच्या लाईन्स. आपण बोललात ना मगाशी, मरण अटळ समोर, हे तुम्हाला सोडणार नाहीत. आणि वध नुसतं गांधीजीचा झालेला नाहीये. आपण सांस्कृतिक आंदोलन पुढे न्यायचं म्हणताय ना, वध शंभुकाचा पण झालेला आहे. एकलव्याचा अंगठा कापणारे द्रोणाचार्य सगळीकडे बसलेत. आता आपण असा एकलव्य तयार करू, जरी त्याचा अंगठा कापलेला असेल आणि समोर त्याच्या हे सगळे देव त्यांची पारंपरिक शस्त्र घेऊन, अगदी परशुरामाची कोऱ्हाड असो की रामाचा धनुष्यबाण असो की सुदर्शन चक्र असो की काही असो, समोर आले सगळे. त्यांच्यावर हनुमान पण असेल गदा घेऊन, आणि एका बाजूला फक्त एकलव्य असेल. ही कथा आहे आमची. माझा एक मित्र विलास सारंग त्यांची. ते येतात पारंपरिक शस्त्र घेऊन पुन्हा एकलव्याला गुलाम करण्यासाठी. एकलव्याचा अंगठा तुटलेला आहे. धनुष्यबाणाची प्रत्यंच्या ओढण्याच्यासाठी अंगठा लागतो. स्टेनगन चालवायला अंगठा लागत नाही. स्टेनगन वापरायची आता. आणि जगातल्या सर्वात हिंसक अशा शक्तींच्या विरोधात संघर्ष करणं ही हिंसा नाही, ही क्रांतिकारक अहिंसा आहे, लढाऊ अहिंसा आहे. मी याच्यासाठी सांगतो, मानवतेच्या शत्रूंना गाडायचं असेल तर तुम्हाला हातात आता आपल्याकडे सगळ्यात मोठं शस्त्र आहे. त्यांच्याकडे गोळवळकर आहे, हेडगेवार आहे, लाला लजपतराय पण आहे, टिळक पण आहेत, मनू पण आहे. आणि आमच्याकडे जाती व्यवस्था तोडणारे, मनूला आव्हान देणारे, नांगराच्या फाळातून गुणबेंच्या हातामध्ये तलवारी देणारे आमचे शिवराय आहेत, ज्यांनी महाराजांना किल्लेदार केलं.
ज्योतिबा आहेत. ज्योतिबा आमचे मार्सच्या समतुल्य, ते आमच्या देशाचे मार्स आहेत. राजर्षी शाहू महाराज आहेत, बाबासाहेब आंबेडकर आहेत, आणि त्यांचं संविधान आमच्या बरोबर आहे. जिंकणार आम्ही आहोत आणि निर्णायक पराभव त्यांचा होणार आहे, पण आपल्याला एकत्रित राहावं लागेल. आता जातींच्या वर्गीकरणाचा प्रश्न आला, त्याच्याबद्दल मला थोडंसं बोलायचं आहे. काय जातीच्या वर्गीकरणाचा प्रश्न आहे? यांनी जे आता सत्तेत आहेत RSSचे, त्यांनी दलितांच्या मध्ये सुद्धा आरक्षणावरून भांडणं लावलेली आहेत. आरक्षण तर संधी तर गायब करून टाकल्यात, पण आरक्षणावरून सुद्धा भांडणं लावलीत उपवर्गीकरण करून. आता जातीय जनगणना होते आहे. आमच्यातले काही लोक म्हणतात की आम्ही थिंक टँक आहोत. जी IAS झालेली जी मंडळी आहेत, त्यांचा असं समज आहे की ते विद्वान आहेत, त्यांचा असं समज आहे की ते विचारवंत आहेत आणि बाबासाहेब त्यांनाच कळलं आहे. ते म्हणतात आम्ही थिंक टँक आहोत. आता थिंक टँक आहेत की सेप्टिक टँक आहेत काय कळायला मार्ग नाही. त्यांनी काय सांगितलंय वानखेडे साहेब की 2 रकाने येतील. एका रकाने सांगा धर्म बौद्ध आणि जात मध्ये हिंदू मारले. आता बौद्ध धर्मामध्ये जातच नाही. आमची जात 14 ऑक्टोबर 1956 बाबासाहेबांनी नष्ट करून टाकली. आणि म्हणून आम्हाला आरक्षणाचं खरकटं मिळावं म्हणून बाबासाहेबांनी जे धम्मचक्र प्रवर्तन केलं, त्याच्याशी बेईमान होण्याचं काम हे सो कॉल्ड थिंक टँक आम्हाला सांगतंय. अरे आम्ही मेलो तरी चालेल. बाबासाहेबांनी धम्मचक्र प्रवर्तन याच्यासाठी केलं की तो जात्यांत्याचा लढा होता. जात्यांत्याच्या लढ्यातल्या सगळ्यात महत्त्वाचा क्रांतिकारक कार्यक्रम होता तो. आम्ही बौद्ध झालो याच्यासाठी झालो की आम्हाला जातींचा अंत करायचा आहे. हा देशच बौद्ध होता आणि म्हणून आम्ही मेलो तरी चालेल, अशी 1000 आरक्षण आले आणि गेली तरी चालतील, आम्ही पुन्हा जातीच्या रकान्यात हिंदू महार लिहिणार नाही आणि बौद्ध धर्म अजिबात सोडणार नाहीत. माझं मत आहे. ज्यांना पटलं त्यांना पटलं. आणि जे थिंक टँक आहेत त्यांचं ओव्हरऑलिंग करा. त्यांचं सगळं पाणी सोडलंय, साफ करा टँक्स. आणि जातीवादी टँकर्स आपल्यामधले पण. नागपुरामध्ये जिथे रेशीम बाग आहे, किती मोठं आव्हान तुमच्या समोर आहे. मी मागच्या वेळेला आलो होतो, मोठे मोठे होर्डिंग्स बघितल्या. त्या माजी मंत्री, त्या महिला आहेत, त्या नंतर आमचा जोगिंदर बाबा, अजून 2-4 नेते, त्यांची थोबाडं सगळी फडणवीसांच्या बरोबर, मोदीच्या बरोबर. तुम्हाला लाज नाही वाटत? सांगताय की आम्ही नागपूरचे आहोत. तुम्ही यांना काय म्हटलं, त्याला असूसलेत हिंदू राष्ट्र कधी येतं, म्हणजे यांच्या गळ्यामध्ये मडकं कधी येईल. हे मडक्यांचे सुद्धा कॉन्ट्रॅक्ट घेतील, इतके नालायक लोक आहेत. तुम्ही फार चांगलं काम केलं. गुलामगिरीच्या विरोधात आपण जे सगळे आहोत. बाबासाहेब म्हणाले मी अगोदर भारतीय आहे, नंतरही भारतीयच आहे, अंतिम ताई मी भारतीयच आहे. आपण बौद्ध नंतर आहोत, अगोदर भारतीय आहोत. जपानमध्ये एक गोष्ट शिक्षक मुलांना सांगतात शाळेत की जपान हा आपला सगळा देश बौद्ध आहे आणि बुद्ध आपला मार्गदाता आहे. पण जर बुद्धावर कुणी हल्ला केला तर तुम्ही काय कराल मुलांना? तर मुलं म्हणतात जो हल्ला करेल त्याला आम्ही मारून टाकू. त्यावेळेला तो शिक्षक पुन्हा विचारतो, पण जर बुद्धाने आपल्या जपानवर हल्ला केला तर? ते म्हणतात आम्ही बुद्धाला मारून टाकू. आम्ही हे केलं पाहिजे. आमच्या कुठल्याही देवापेक्षा, धर्मसंस्थापकांच्या पेक्षा आमचा देश महत्त्वाचा आहे. आमच्या धर्मापेक्षा आमचा देश महत्त्वाचा आहे.
आम्ही सगळे पहिल्यांदा भारतीय आहोत. आम्ही भारतीय म्हणून जगू चाहतो आणि संविधानाचा सरनामा हाच आमचा जाहीरनामा आहे. हाच आमचा कार्यक्रम आहे. हे समजून आजपासून एका महासंघर्षाला आपण सुरुवात करूया. अशोक भाऊ, आपण सगळे बसलो एकत्रित तर याच्यातूनच फौज तयार होणार आहे, बरं का. आणि हे काम जे तुम्ही केलं नागपुरात, बरं का, मला माहिती आहे की रेशीम बागेतील किडे त्याची निश्चितपणे नोंद घेतील आणि त्यांनी नोंद घ्यावी. हे सगळे इतके महत्त्वाचे तोफखाने आपल्या बाजूला असताना आपला पराभव होणार नाही, आपण जिंकणार आहोत. तो उद्याच्या विजयाच्या तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि इतका वेळ तुम्ही माझं ऐकलत, तुमचा हे नाईलाज होता, त्याबद्दल तुमचे आभार मानेन कायम. आणि मला बोलण्याची आणि त्यांनी संधी दिली आणि बोलावलं त्याबद्दल आपल्या या समितीचं सुद्धा मी हे ऋणी राहील.